तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे केरू ब्लॉग्स. तर आज आम्ही जाणार आहोत मुंबईला. तुम्ही बघू शकता, मी रेल्वे स्टेशनला वगैरे उभे आहोत. माझ्याबरोबर धम्मदीप आहे, बघू शकता. धम्मदीप पण मुंबईला येतो आहे. बघू शकता राईट साईडला गाडी आमची लागणार आहे. त्याच्या अगोदर आम्ही जरा ट्रेन येईपर्यंत बाहेर प्लॅटफॉर्मवरती बसण्यापेक्षा इथे दादरमध्ये बसलो आहे. बघूया, ट्रेन राजापूरपर्यंत आली असं म्हणत आहेत. तर बघूया किती वेळात आपल्या रत्नागिरी येते. तर बघू शकता ट्रेन वगैरे आता आलेली आहे स्टेशनला. तर चला मित्रांनो, बाजूला मालगाडी सुद्धा उभी आहे, तुम्ही बघू शकता. भरपूर असा पाऊस पडत आहे मित्रांनो, बघू शकता. भरपूर म्हणजे भरपूर पाऊस पडत आहे. आणि थोडीशी गोप्रोवरती वगैरे पण आपण शॉर्ट्स करणार आहोत. कसे दिसतात बघूया. थोडासा वाईड अँगल करायचा आहे, त्यामुळे वाईड अँगल करतो. तर तुम्ही बघू शकता भरपूर पाणी भरले आहे. म्हणजे एवढा पाऊस पडला की सगळं तुम्ही बघू शकता. सगळे बिल्डिंगच्या खालच्या बाजूला पण सगळं आजूबाजूला पूर्ण पाणी भरलेलं बघता येईल तुम्हाला. थोडासा व्ह्यू वगैरे पण तुम्ही बघू शकता. भरपूर चांगला असा व्ह्यू आहे. मस्त शेती वगैरे सुरू आहेत बघा. सगळी शेतीचं काम वगैरे सगळं सुरू झालेलं आहे. पेरणी वगैरे करतायत आता. बघू शकता सगळी लोक झोपलेली सुद्धा खाली. त्याच्या खाली पण परत झोपलेले आहेत. बाजूला सगळे परत धम्मदीप सुद्धा वरती झोपलेला आहे, जो माझ्यावर आला होता. बघू शकता. तर आता तुम्ही बघू शकता, आता आपण रोहा स्टेशनपर्यंत आलेलो आहोत. रोहा स्टेशनला पोहोचलो. थोड्या वेळात आपण पनवेलला पोहोचू. वारी मस्त की धुकं विकं पसरलेलं बघू शकतो बघा डोंगरांमध्ये. पुन्हा धुकं. त्याच्याच बरोबर जरा पुढे गेलात की शेती वगैरे तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा सगळे शेतीचं वगैरे सगळं सीन आहे. शेती वगैरे सुरू आहे ते. आता आम्ही उतरलो मित्रांनो पनवेलला. आता इथून जातो आम्ही बेलापूरला आलेलो आहोत. आता मावशी मित्रांनो आता बेलापूर स्टेशनला आलो आहे. आम्ही आलेलो आहोत मावशीच्या घरी. वाजले 10:30. मावशी आमच्यासाठी जेवण करत आहे. सुरेखा मावशी काय करते का जेवण? डाळ बनवते ना. डाळ बनवते, भाजी, भात, चपाती. बारक्या मावशीला पण बघू शकता. बाय नाही, ब्लॉग टाकायचा आहे यूट्यूबला. सगळं धम्मदीप बसलेला आहे. सगळं असेंबल करतो आमचा मॅनेजिंग डायरेक्टर. तसंच आम्हाला सुरुवात जिने दाखवलं आणि कसं असतं ब्लॉगिंग, काय असतं ते सगळं. सगळ्यांचा आदर्श स्तंभ. आता मी जेवायला बसलो आहे. लोणचं आहे, पापड आहे, भात आहे, चपाती आहे, मटकीची भाजी, डाळ. मध्ये पण खातो आहे. आता मावशीने जेवण वगैरे दिलं. आता आम्ही जेवतो वगैरे आणि डायरेक्ट निघताना आता आम्ही 2 पार्ट्समध्ये तुम्हाला हा ब्लॉग दाखवू. म्हणजे आमचा ब्लॉग एंड करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये 2-3 पार्टमध्ये तुम्हाला ब्लॉग भेटेल. आता मी मुंबईला येणार होतो. आता मुंबईला कधी पोचलो वगैरे ते तुम्हाला हा ब्लॉगमध्ये दाखवलं. आणि पुढे आता आम्ही कुठे जाणार आहोत ते तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये बघायला मिळेल. तर चला मित्रांनो, जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट पण नक्की करून सांगा कसा वाटला.